हॅलो गुड मॉर्निंग. आणि मी तुमचा आवडता प्रथमेश बोलतोय. मेन जे सेनापती आहेत पर्सन असतात. काय बोलतात भांजे काय बोलतात जे हमेशा इरिस्पॉन्सिबल असतात. नाही नाही बोलून इकडे थोडं नाश्ता आला कोण इकडे बघायला हाय कोण तुला हे काय ए तुला काय करायचं रे? फ्रंट साईड. हो 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 शिवाय दिलास. तुला काय साऊथ आफ्रिकन आहे आणि हा जर चावला तर एरिक्शन कमीत कमी 6 तास असतात. पहिल्यांदा कोकणात एवढ्या वर्षात भाई कोकणातले मंजुमन बॉईज. मी स्पेसिफाय नाही केलं का? ओ सॉरी शिव्या खायच्या. ऍक्टिंग वो भाई ऍक्टिंग वो. हॅलो गुड मॉर्निंग. आणि मी तुमचा आवडता प्रथमेश बोलतोय. तर आज तुम्ही परत एकदा बघितलं असेल मला या अटायरमध्ये. आणि मी चाललो राईडला. आणि ती पण भाई कोकणात चाललो. म्हणजे पाऊस, राईड आणि कोकण. आणि ते पण कोस्टल राईड. म्हणजे भाई असा असा समुद्र आहे व अशी बाई आणि त्या साईडला समुद्र. भाई जी मजा येणार आहे ना तुम्ही बघा रे. आणि म्हणजे खतरनाक. आणि आपला जो खाडदांड्याचा ग्रुप आहे रेड बायकर करून त्या लोकांसोबत चाललो आहे. यूट्यूबची म्हणजे मी खूप वेळा राईड केली त्यांच्यासोबत. पण ही यूट्यूबला मी पोस्ट करणारी पहिली राईड असेल. तर नक्की बघा. आणि खूप 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 धमाल येणार आहे या राईडला. म्हणजे तुम्ही इमॅजिन नाही करू शकत अशी. तर आता वाजलेत 5 आणि आता दादाची वाट बघतोय. दादाची वाट बघून आम्ही निघतोय दांड्याला. दांड्यावरी बोलते नवरा कुणाचा येतो नवरी बोलते नवरा कुणाच. भाई खूप 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 जास्त एक्सायटेड आहे. भाई कोकणात रे चाललो तुम्ही येता का रे बाईक घेऊन येता. अरे कोस्टल मारून चाललो. भाई मजा येणार रे. तुम्ही बघत राहा फक्त. टॉप बॉक्स आणि आपला अश्व फुल ऑन रेडी आहे जायला. हा भाई निघे ना काळजी घे. चला भेटूया मस्त. अश्व एक वेगळाच फील देतो खरंच. मेन जे सेनापती आहेत हा एक कौशिक द्या. हाय दर्शन तुला माहितीच आहे भाई. हा आपला वैभव दा भाई. वैभव दा अमित भाई यस. आणि हेमंत आहे पण आम्ही काय बोलतो ना. आणि सर्वात भारी भाई हेमंत दादा. कोण हेमंत. ए गपे आता गपे. हा ठीक आहे बोल तू. नको बस. हा आपला वेद भाई. रविदा आपल्यासाठी उठलेला आहे. चला मग निघूया. हे आपले असे बायकर्स मला नाही माहित काय टाकले फुल ऑन मी बघितलं पण नाही. रेडी आहेत. अरे बाबा. तर इथे सगळ्यांच्या बाईकची नाव आहेत प्रत्येकाच्या. आणि युनिक आहेत. म्हणजे जेवढे पण बायकर्स आहेत त्यांची एक वेगवेगळी पर्सनॅलिटी आहे. त्याप्रमाणे त्या लोकांनी नावं ठेवले. मी तुम्हाला त्यांच्या गाड्या दाखवतो आणि नाव पण दाखवतो. पहिली जी आहे भाई रानरेडा शिकारी. ही रुद्र शंभू. अश्वत माहिती असेल सगळ्यांना. शिव भैरव. हा चल बंद. हे आहेत आपले कोकण कोस्टलचे स्टिकर्स. सगळ्यांनी आपापल्या टॉप बॉक्स लावलेले आहेत खतरनाक. आणि बघायला चाल तर कोकण कोस्टल रेड बायकर्स. ब्रो मस्त आहे ना. एक नंबर आहे. मस्त गणपती अप्पा मोर्या. भेटूया आपण आता. काय गोप्रो वरती थोड्याशा जे पण काय क्लिप असतील त्या भेटूया. अलिबागला पहिला स्टे आहे. बाय बाय. तो नाही तो कनेक्ट नाही भाई. तो कनेक्ट नाही शिवाय हवाला पडतो आहे. चांगला तर
लाईट ऑन केलं एकदम फुल. होईल होईल कनेक्ट होईल, रडू नकोस. तुम्हाला माहिती असेल एक मित्र आपल्या मधला एक पण कनेक्ट नाही झालं तर कसं वाटत असेल ना, तसं ह्याला वाटतं आता. वेद होशील ते. A few moments later. तर आत्ता आलो आम्ही पनवेलला आणि सगळ्यांना माहिती असेल स्पॉट की दत्तू वडापाव. त्या साईडला शिवसागर म्हणून आहे, इकडे आम्ही थांबलो आहे एक थोडा वेळसाठी बिकॉज फक्त चहा पिण्यासाठी. आणि इथून मग आम्ही चाललो आहे अलिबागला. आपली जेट्टी जी आहे ती जेट्टी घेऊ, बोट घेऊ पुढच्या वाटेला. तर इथून आता निघू खाऊन पिऊन. पर्सन असतात. काय बोलतात भांजे, काय बोलतात म्हणजे हमेशा इरिस्पॉन्सिबल असतात. हा म्हणजे हा ना, बरोबर. अरे असंच आहे. तू आयत्यावर फोन काढतो. मामा हाय म्हणून भांडत काय पाहिजे ते करतो. बरोबर. ए भाई इकडचं आता व्हायझर निघालेलं मामाने 2 मिनिटात लावलं आणि भांजा मुंबई पासून ते पनवेल पर्यंत लावतं. मित्रा मित्रा मी काय बोलतो, नाही बोल नाश्ता केलाच. हा पण ही थोडीशी एनर्जी होती ना रेवदांडापर्यंत. रेवदांडापर्यंत. रेवदांडा कुठे आलं, इथे किती किलोमीटर आता? बहुतेक माझ्या मते 100 असेल. 100 कडून एनर्जी आणि नंतर मग काय मिसळ. नंतर आपण मिसळ खाऊया. भाई एक नंबर. तू काय घेतलं? कॉफी. कॉफी, ब्लॅक कॉफी. एक नंबर. तर आम्ही थांबलोय रेवदांडाच्या जस्ट थोडा पहिलं ब्रिज आहे इथे आणि त्याच्या पहिले हे रेस्टॉरंट आहे, हॉटेल सुधा शांती हे करून एक हॉटेल आहे. तिकडे थांबलो मस्त. इकडे एक मिसळ खाऊ, थोडा नाश्ता करू आणि त्यानंतर मग इथून जेट्टीला जाऊ आपण. हां तर हे मस्त इकडे सगळ्यांनी लाईनी तशा बाईक लावल्यात खतरनाक. तुला नाचूया आता. मस्त केलं, करा 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 मस्त आहे, मस्त आहे, करा करा. काय गेलं मी काहीच नाही गेलं म्हणून केलं मी तसं दिसायला दिसत नाही. कोण इकडे बघायला हाय कोण तुला? हे काय हे काय काय हे काय तुला काय करायचं रे? हे काय आहे? हे तो सगळे एकदम बोलत ना हिरो बनलाय तो एकटा बस. आणि सगळ्यांची हालत बघा बाकी यांची. हाय हे बघ पिवळा चष्मा. बाबूराव का स्टाईल आहे. अरे फाईल तर कर. कॉफी विथ कौशिक. हो कॉफी विथ कौशिक. Sir, how was the experience of riding? Good. Can you please elaborate more about the experience? गुड. One Himalayan wings, sir. Himalayan wings. It was good. It was good. सगळं चांगलं आहे आपलं. इकडे मनसे बसणार. भाई एक नंबर एक नंबर हा एक नंबर. रेवदंडा. A few moments later. आगरदांडा टू दिघी. ही जेट्टी आमची फर्स्ट. असंच आम्ही प्रवास करत मालवणपर्यंत जाऊ असा हा आमचा प्लॅन आहे. पर्यंत जाऊ तेवढ्यापर्यंत आम्ही कंटिन्यू करणार आहे आणि त्यानंतर मग तिकडे थांबू, नाईटला स्टे करू आणि त्यानंतर मग पुढे जात राहू. तर ही फर्स्ट जेट्टी आहे, बघून घ्या. खूप सुंदर आहे. मस्त आहे. जिनी हा हे शिवाय दिलंस. तुला काय खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. बोलो जिनी जिनी अँड जॉनी. जिनी अँड जॉनी. साऊथ आफ्रिकन आहे आणि हा जर चावला तर एरिक्शन कमीत कमी 6 तास असतात. काय बोलतो? मग जे 6 तासाचं एरिक्शन तुम्ही. अरे यार हड तुझ्या आईला हड. हे कट होईल, हे कट होईल. हे श्वेता पण बघणार नाही. सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. हे कट होईल आणि एवढं मस्त वाटतंय आयुष्य.
हा रोड इथून जातो आणि साईडलाच बरोबर कमाल कमाल. ही आपली सेकंड जेट्टी, ही आपली सेकंड फेरी. बोटीचं नाव आहे शांतादुर्ग. एकदा पाऊस पडला त्यानंतर काय पाऊस पडला नाही, कळत नाही मला. आम्हाला दाखवतो. एक नंबर कोकणात भाऊ, एक एक्साइटमेंट आहे. खरंच पहिल्यांदा कोकणात एवढ्या वर्षातून. हा भाऊ, कारण कोकणी माणसाला मला बघायचं भाऊ, कसे जगतात, आई कसे राहतात, कसे शप्पथ. खाणं पिणं, रॉयल लाईफ होतं ना, रॉयल लाईफ. आई कारण ना. शेतकरी, नेचर आजूबाजूला, टेन्शन नाही कसलं भाऊ. बस आणि बस जवळ गणपती पण येतोय. बस गणपती बस बाप्पा. मोरया. मजा आली मजा आली तुला, मजा आली कोकणामध्ये. पहिल्यांदा कोकण तू वेगळा एक्सपिरियन्स करशील आणि ते पण कोकणात तू ऍक्च्युली राईट टायमाला आलास. ऍक्च्युली बिकॉज जेवढं उन्हामध्ये कडकतं ना तेवढंच पावसाळ्यामध्ये सुंदर असतं. तेच एक्सपिरियन्स करायला आलो भाई. मजा आली मजा आली. आहेत ना आपल्याकडे गाईड्स. वाटली 2 मिनिटात रे बा. बाईक बघ इथून बघ कसं वाटतंय बा. आई शपथ आहे बघ. अरे भाई एक जरी बाईक सटकली संपला विषय. आई शपथ. खत्म. बाय बाय टाटा. अरे भाई साहब, दादा हात वर दादा. आई शपथ भाई साहब, खतरनाक. हे आता आपण आहोत दिघीला. आता इथून पुढचा रस्ता चाललोय आपण आता पॅट म्हणला. चला. कुठल्या तालुक्यामध्ये द्यावं ते? हरिहरेश्वर. 2 hours later. तर दादा आता पुढचा रूट जरा सांग एकदा. हरिहरेश्वर पण आलो होतो आपण. करेक्ट. आता आपण जाणार दाभोळ. दाभोळला. हे किती किलोमीटर आहे तिथून इथून? आता इकडनं 70-80 किलोमीटर, 70-75 किलोमीटर आहे. ओके त्यानंतर तिकडनं मग मुक्काम हेदवी. ओके. मुक्काम हेदवी. मुक्काम हेदवी आहे. ओके. म्हणजे हेदवीचा गणपती आपण करणार आहे. एक दिवसा गणपती आपण करू शकतो. बस. हा विशाल दा कसे पॅन्ट कसे? इधर एक जेब है हम्म. और 2 ऐसा उल्टा है. उलटा घालले काय? ये नया रेनकोट आहे. त्याच्यामध्ये ते पॅड घाल 2 खिशामध्ये है ना. चला बस झाला आता आजच्यासाठी एवढं. सांगू काय बोलू? बोल 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 बघ मग तो व्हिडिओ तुला. बोल 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 बोल. मी बीप टाकेन. बीप टाकेन. मी खरं बीप टाकणार त्या व्हिडिओला. इकडे भाई कोकणातले मंजुमन बॉईज. आता असं वाटतं भाई कोकणात पोहोचलोय. जंगलात. हा जंगलात तर आहेच भाई. असं मस्त वाटतंय यार. फील खतरनाक वाटतं एकदम. वाटलं असं तर जस्ट थांबलोय तिथे आम्ही. बिकॉज एवढं मस्त वाटतंय ना, शांत वाटतं एकदम. कारण एवढं सकाळपासून ट्रॅव्हल करून 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 कान आणि थोडंसं हे झालं. पण एवढं शांत वाटतं ना इथे. तुम्ही स्वतःहून बघत असाल, स्वतःहून ऐकत असाल, एवढं शांत वाटतंय. तर सगळे मस्त थांबलेत, मस्त थोडे गप्पा मारतोय आणि मग इथून निघू आम्ही. कमाल भाई कमाल. काय वाटतंय बना. माहिती होतं असं होणार आहे उद्योग. ये फंस गया सीएम. इसे पार्टी की मीटिंग समझ के फंस गया. कोकणातली बरी. तर आता आहोत आम्ही दापोली सिटीमध्ये आणि आता थोडासा नाश्ता केला आम्ही. लंच स्किप करून नाश्ता केला मस्त. एक फक्त दापोली सिटीचं एक सांगायचं होतं. तिकडे एक महाराजांचा एवढा मस्त पुतळा आहे, तुम्हाला मी दाखवतो. 1 मिनिट बघू. महाराज एकदम पॉझिटिव्ह फील येतो. तर ते लगेच पोहोचवता. समोरच आहे. ते काय समोरच आहे. ते बघा तिकडे ते जेटी दिसते. पण आपलं लय ओके ओके. सगळ्यात लांब लय किलोमीटर वाजता. कुठली? 2 तास वाजतात. पुढे हे हा हा सकाळी. हा ती लांब आहे ती अशी आहे इकडे. ओके. मग ती मग किती 20-30 मिनिटं. तरी पण परवा. आणि 15-20 टाइम मिनिटं थोडा गेली. असेल. आणि तुला एन्जॉय करता. चांगलं.
काय करता काय करा भाऊ आतापर्यंत कशी आहे राईड? अरे तुला काय सांगू मी आता एवढे बोटाचे लागलेत ना माझ्या हा की तुला काय सांगू ते सांग सांग. एवढे रस्ते उंच स्पीड ब्रेकर हा खूप त्रास झाला. खूप त्रास झाला पण एन्जॉय केली की राईड? अरे एन्जॉय म्हणजे अतिशय एन्जॉय जबरदस्त. बाकी तू रिलॅक्स होशील ही मी रिलॅक्स आता मी रूमवर जाऊन येस देवाला मी तेच बोलेन की ह्याला लवकर रिलॅक्स कर. तुम्हाला कसं वाटतं राईड करून आता आणि क्लायमेट? हेदवीला परत आपण चाललोय एवढ्या वर्षानंतर कसं वाटतं? भाई एकमुखी आहे सुपर ए काहीतरी बोलणार दशमुखी हा ह्याच्याच आता मस्त बोलतो वैभव हाय ब्रो. तर यावेळी कोकणात आपला रानडेडा दिसला नाहीये बिकॉज रानडेड आपल्यावर होता आपल्यावर आहे. तर मग काय दिसायची आवश्यकता आहे तुला? आवश्यकता म्हणजे धुकं पाऊस पावसाची अपेक्षा करतो पण तो पडतच नाही. साला ये दुःख काय खतम नाही होता बे. चिल करू थोडस बघू हे दारू पिणारे पितील आणि आपण टाइमपास करू काहीतरी बस बस मजा करू. ह्याचे मी खूप हे मानतो की भाई गट्स ह्याचं सांगेल तुम्हाला कौशिकदा तो कसा आलाय तर जरा सांगतो कसा आलाय ऐकायचं हा कारण त्याच्या प्लेट्स लेट बिकॉज तू काळजी घेतोस त्याची सकाळपासून म्हणून. मुन्ना है मुन्ना मुन्ना अरे बच्चा है मेरा घुंगरू बाबू. तो आजारी होता 2 दिवस झाले 2 दिवस झाले हा माणूस आजारी होता बोल. आणि त्याचे प्लेटलेट्स पण डाऊन झाले होते प्लेटलेट डाऊन झालेले आणि त्यात डॉक्टरने त्याला फक्त दिला होता की काय नाही बिमारी वगैरे असं काय नाही होईल रिकव्हरी. तर त्या आशेवरती इथे आलाय. वा आणि तो सकाळपासून भाऊ गोळ्या खातोय. परत ते कुठला फ्रूट होता? ड्रॅगन फ्रूट. इकडे बघशील जरा सोन्या मस्त पण बरं वाटतंय लोकांचे पण आला हे 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 बिचारे त्याला हा खूप त्रास देतो त्याला हा कसं वाटतं? त्याला ड्रॅगन फ्रूट हवे असतात मग त्याला गोळ्या हव्या असतात मग तो भूक लागते पण तो आजारी परत गोळी खातो. पण तो आजारी पडला नाही का? सांगतं का असं? हे मोस्टली इकडे हा शिव्या हा शिव्या बरोबर ते काहीतरी हा मी स्पेसिफाय नाही केलं का? ओ सॉरी शिव्या खायच्या ऍक्टिंग भाई क्यों बे ओवर एक्टिंग करता है साला ओवर एक्टिंग की औलाद. अब तेरे को बराबर होता नहीं क्या बोलने को. चले एक काम कर 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग के. ऍक्टिंग भाई शपथ भाई ऍक्टिंग बघा मेरे महबूब मेरे सनम. आता एक सांग मारली नाही पाहिजे दादा. एक सांगतो सकाळी त्याने रेनकोट मिळून घातला एवढा कंटाळा ना तो आणि त्याने रेनकोट लिटरली काढून टाका 2 मिनिटामध्ये आणि पावसात मिळाला तर भिजलं तरी झालं भाऊ यो. आत्ता इथे सगळ्यांनी बाईक लावल्यात. ही आमची आजच्या डे 1 दिवसाची ही लास्ट जेट्टी आहे. ती इथून म्हणजे दाभोळवरून ती चालली आहे 5 मिनिटं लांब आहे धोपावे करून गुहागर तालुका. तर या सगळ्या लागल्यात आज आणि तिकडे आम्ही मोस्टली आज स्टे करू. हेदवीला ट्राय करतोय. हेदवीचा गणपती आहे खूप फेमस दशमुखी म्हणून आणि तो आधी पण केला आहे. तर तो आम्ही ट्राय करतो की आज तिकडे स्टे करायला कारण की ऑलरेडी किती 6 वाजले 6:30 झाले. तर म्हणून 1 तासानंतर जस्ट रिलॅक्स करू बिकॉज इकडे ह्या राईडला असं हे नाही की म्हणजे एक डेस्टिनेशनला पोचायचं काही नाही. तर फक्त आजच्या दिवशी एन्जॉय करून हेदवीला आम्ही थांबतो असा आमचा प्लॅन आहे.